नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्यासमोर शिरीष पिंगळे त्यांच्या मन या विषयावरच्या काही कविता वाचून दाखवणार आहेत. चला तर ऐकूया मग. नमस्कार, मी शिरीष पिंगळे पुढील कविता घेऊन येत आहे. या कवितेच्या समूहाचं शीर्षक आहे मन. मन या शीर्षकामधील पहिली कवितेचे नावच आहे मन. मानवी मन सर्वस्वी अवलंबून असतं. मानवी मन सर्वस्वी अवलंबून असतं स्वभाव, संस्कार, विचार पद्धतींवर. जेव्हा ते एखाद्या गोष्टीचा विचार करू लागतं तेव्हा त्याला इतर गोष्टींचा विसर पडतो. याच मनाला दोन बाजू असतात. एक होकारार्थी आणि दुसरी नकारार्थी. दोन्ही बाजूंकडून प्रत्येक गोष्टीचा विचार होत असतो. जी बाजू वरचढ ठरते, मन त्याप्रमाणे वागतं. मनावर जेव्हा दडपण येतं तेव्हा मन विचारांविरुद्ध जातं. एखाद्या मनामध्ये काहीच दडून राहत नसतं तर एखादं मन बरंच काही दडवून ठेवतं. परंतु जे मन कुठल्याही दडपणाला बळी न जाता कुणापासून दडवावं, काय दडवावं अथवा कुणाला काय सांगावं हे जाणतं, तेच खरं मानवी मन. पुढील कविता आहे नाविन्य. जेव्हा काहीतरी नवीन जन्म घेतं तेव्हा मन वेडं होतं. मनात काहूर असतं विचारांचं हेच चक्र फिरत असतं. याच नाविन्याला या विचारांमधून एक आगळं वेगळं रूप येतं. काही काळ हेच नाविन्य स्वतःचं अस्तित्व जपतं. जेव्हा या अस्तित्वाला बाधा येते तेव्हा त्याचा स्फोट होतो. म्हणून दुसऱ्या नाविन्याला जन्म देण्यासाठी हे नाविन्य विरून जातं. माझी पुढील कविता आहे शब्द. व्यक्त होण्यासाठी हवे असतात शब्द. हे व्यक्त झालेले शब्दच ठरवितात तुमचे प्रारब्ध. म्हणून म्हणतात नाती टिकविण्यासाठी जपून वापरा शब्द. नसता लागला विरुद्धार्थी शब्दांचा शोध. म्हटले नसते कुणी ठेवा सकारात्मक दृष्टिकोन. शब्दांना असते तलवारीसारखी धार. वापर करताना करा विचार. विरोधासाठी विरोध नको. शब्दासाठी अपशब्द नको. निःशब्दपणेही व्यक्त होतात शब्द. डोळ्यांतून डोकावतात अशा वेळी शब्द. बरेच काही सांगून जातात न वापरताही शब्द. जहाल शब्दांमुळे घडते हिंसा. तर मवाळ शब्दांनी येते शांतता. शब्दफेक ही असे एक कला. ज्याला जमली तो जिंकला. पुढील कविता आहे प्रेम. प्रेम करावं राधेने कृष्णावर. त्याच्या बासरीच्या मंजूळ सुरांवर.
कृष्णाने राधेच्या भक्तीवर. प्रेम करावं आईने मुलांवर. प्रेम करावं आईने मुलांवर, मुलांप्रती असलेल्या वात्सल्यावर, जी वाढतात आईच्या मायेवर. प्रेम करावं पाल्याने पालकांवर. प्रेम करावं पाल्याने पालकांवर, पालकांच्या काळजीवर, आदराने त्यांच्या अपेक्षांवर. प्रेम करावं शिक्षकांनी शिकविण्यावर. प्रेम करावं शिक्षकांनी शिकविण्यावर, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेवर आणि आपल्या ज्ञानावर. प्रेम करावं विद्यार्थ्यांनी अभ्यासावर. प्रेम करावं विद्यार्थ्यांनी अभ्यासावर, शिक्षकांच्या शिकविण्यावर, शिकविलेल्या गोष्टी आत्मसात करण्यावर. प्रेम करावं देशभक्तांनी मायभूमीवर. प्रेम करावं देशभक्तांनी मायभूमीवर, मायभूमीप्रती असलेल्या अभिमानावर, देशाच्या एकता आणि अखंडतेवर. प्रेम करावं सैनिकांनी देशावर. प्रेम करावं सैनिकांनी देशावर, शत्रूशी प्राणपणाने लढण्यावर, प्रसंगी प्राणांची आहुती देण्यावर. प्रेम करावं शेतकऱ्याने गुरांवर. प्रेम करावं शेतकऱ्याने गुरांवर, गुरांच्या निष्ठेवर, जी चालतात बळीराजाच्या इशाऱ्यावर. प्रेम करावं खेळाडूने खेळावर. प्रेम करावं खेळाडूने खेळावर, खेळामुळे येणाऱ्या उत्साहावर, खिलाडू वृत्ती जोपासण्यावर. प्रेम करावं गायकांनी स्वरावर. प्रेम करावं गायकांनी स्वरावर, स्वरातील उंच सखल जागांवर आणि या एकाच ठिकाणी रागावर. प्रेम करावं संगीतकाराने वाद्यावर. प्रेम करावं संगीतकाराने वाद्यावर, वाद्यातून निघणाऱ्या स्वरांवर, हाताच्या बोटांच्या तालावर. प्रेम करावं कवीने कवितेवर. प्रेम करावं कवीने कवितेवर, कवितेच्या आशय आणि विषयावर, कवितेने कवीच्या प्रगल्भतेवर. प्रेम करावं प्रियकराने प्रेयसीवर. प्रेम करावं प्रियकराने प्रेयसीवर, प्रेयसीच्या सर्वांग सुंदरतेवर. प्रेयसीच्या सर्वांग सुंदरतेवर, प्रेयसीने प्रियकराच्या भावभावनांवर. प्रेम करावं यांत्रिकाने यंत्रावर. प्रेम करावं यांत्रिकाने यंत्रावर, यंत्रातून निर्मिलेल्या वस्तूंवर, त्यासाठीच्या प्रगत तंत्रज्ञानावर. प्रेम करावं नाविकाने समुद्रावर. प्रेम करावं नाविकाने समुद्रावर, समुद्राच्या लाटांवर, सागरातील संपत्तीवर. प्रेम करावं लेखणीने कागदावर. प्रेम करावं लेखणीने कागदावर, कागदावर उमटलेल्या शब्दांवर, शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या भावनांवर. प्रेम करावं माणसाने निसर्गावर. प्रेम करावं माणसाने निसर्गावर, निसर्गाच्या चमत्कारांवर, निसर्गनिर्मित संसाधनांच्या संवर्धनावर. निसर्गनिर्मित संसाधनांच्या संवर्धनावर. पुढील कविता आहे प्रश्न. प्रश्न हा पडायलाच हवा. प्रश्न हा पडायलाच हवा, उत्तराने विषय समजून घ्यावा. प्रश्न पडण्या विचार व्हावा. प्रश्न पडण्या विचार व्हावा, उत्तर शोधण्या वेळ द्यावा. पडतात मनाला अनेक प्रश्न. पडतात मनाला अनेक प्रश्न, काही मनातच राहतात प्रश्न. काही प्रश्नांना उत्तरच नसते. काही प्रश्नांना उत्तरच नसते, न मिळता उत्तर मन बेचैन होते. प्रश्नाने जागृत होते कुतूहल वृत्ती. प्रश्नाने जागृत होते कुतूहल वृत्ती, प्रश्नाने वाढते कल्पनाशक्ती. प्रश्नाने होई निरसन शंकेचे. प्रश्नाने होई निरसन शंकेचे, प्रश्न उघडी भांडार माहितीचे. जर नेहमी राहिलात दक्ष. जर नेहमी राहिलात दक्ष, प्रश्न नाही पडणार यक्ष. प्रश्नांनी वाढते आपुले ज्ञान. प्रश्नांनी वाढते आपुले ज्ञान, ज्यामुळे ठेवती सगळे मान. खोटे बोलता प्रश्नांचा भडीमार. खोटे बोलता प्रश्नांचा भडीमार, उमगून आपली चूक शिकवी सुमार. अभ्यासाने सुटतात परीक्षेतील प्रश्न. अभ्यासाने सुटतात परीक्षेतील प्रश्न,
सोडवी अनुभव जीवनातील प्रश्न. बऱ्याचदा प्रश्नातच असते उत्तर, कधी कधी काळच देतो उत्तर. होता एखाद्या प्रश्नाने निरुत्तर, करावे स्वावलोकन, सापडेल उत्तर. धन्यवाद शिरीष. तर रसिकांनो, या होत्या शिरीष पिंगळे यांच्या कविता. जर आपल्याला आवडल्या असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.